महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन्ही कॉन्स्टेबल निलंबित, 2 पोलिसात सिनेस्टाईल हाणामारी प्रकरण। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या सिनेस्टाईल हाणामारीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघे मागील 4 ते 5 वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते। ड्युटी वाटप हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसापासून वाद सुरू होते। घटनेपूर्वी दोघांमध्ये भ्रमणध्वनीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली। तू कुठे आहेस, आत्ता येतो, तुझा हिशोब बघतो, अशा स्वरूपाचे संभाषण झाल्याची चर्चा आहे। त्यानंतर हातळ अणुवर्दे शिवार परिसरात दोघांची भेट झाली आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले। या मारामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत। तर शशिकांत भारती यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहेत। या प्रकरणी दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता कलम 194(2) प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी प्रसार माध्यमांना दिली। एका महिन्याच्या आत चोपडा तालुक्यातील ट्रॅफिक हवालदार लक्ष्मण शिंगाणे, शहर पोलीस राकेश पाटील, शशिकांत पाटील, दोन्ही ग्रामीण पोलीस 3ही हेड कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सचिन पाटील, चोपडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।